तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7. दंग नाशिक, अथांग नाशिक. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट धनंजय पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जिंका नाशिक जिंका. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो VN नाईक कॉलेज परिसरात. तर बघूया VN नाईक कॉलेज परिसरात किती टॅलेंट लपला आहे ते. चला तर मग खेळूया VN नाईक परिसरात जिंका नाशिक जिंका. तुझं नाव काय? अश्विनी हिरे. अश्विनी, मी तुला 3 प्रश्न विचारेल. जर तू माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तू जिंकू शकते 10 रुपये. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तू जिंकू शकते 100 रुपये. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तू जिंकू शकते 1000 रुपये. तर तू तयार आहेस अश्विनी? हो. क्या बात आहे. अश्विनी, मला सांग, गांधीजींनी महात्मा ही उपाधी कोणाला दिली? रवींद्रनाथ टागोर. त्याचं उत्तर बरोबर आहे का मित्रांनो? बरोबर आहे. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे एकदा अश्विनीसाठी. 10 रुपये जिंकले अश्विनींनी. अश्विनीचा दुसरा प्रश्न आहे 100 रुपयांसाठी. मला सांग, स्वतंत्र भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल कोण होते? गव्हर्नर जनरल राधाकृष्ण सर्व. अश्विनी, चांगला प्रयत्न केला पण तुझं उत्तर चुकलंय अश्विनी. काय हरकत नाही. अश्विनीला आपण 10 रुपये देऊन तिचं अभिनंदन करूया. अश्विनी, कुठून आलीस तू? मी पंचवटीमधून आलीस. काय करते काय ते? आता MA फर्स्ट इयर. फर्स्ट इयरला आहे MA ला. तुला काय, तुझ्या हॉबीज काय आहे? हॉबीज वाचन. वाचन आहे. अजून? बस वाचनच. मला सांग, तू नाशिक ENT चॅनल बघतेस का? हो. क्या बात आहे. आमचे जे व्हिडिओज ते यूट्यूबवर पाहण्याला तुम्ही नक्की बघा यूट्यूबवर. पण त्यासोबत खेळू. तुझं नाव मित्र? कुणाल. मला सांग, दक्षिणेश्वर संत म्हणून कोणास ओळखले जातात? रामकृष्ण. किती बरोबर उत्तर दिलं. टाळ्या झाल्या पाहिजे एकदा मित्रासाठी. पहिलं टॅलेंट भेटलं आपल्याला कॉलेज बाहेर. तुझा दुसरा प्रश्न आहे 100 रुपयांसाठी. भारतात पहिली रेल्वे लाईनची सुरुवात केव्हा झाली? चांगला प्रयत्न केला पण तुझं उत्तर चुकलंय मित्रा. काही हरकत नाही. 10 रुपये देऊन आपण त्याचं अभिनंदन करूया. कुठून आलास मित्रा तू? उदय कॉलनी तुला. मला सांग, 10 रुपयांचं काय करशील आता? तर इथे आपले काही प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया. हॅलो, मी धनंजय. हा एक गेम शो आहे जिंका नाशिक जिंका. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. जर तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 10 रुपये. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 100 रुपये. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 1000 रुपये. तर तुम्ही तयार आहात? हो. नाव काय तुझं? वैभवी सोनवणे. वैभवी, मला सांग, संत कबीरांची समाधी कुठे आहे? आळंदी. चांगला प्रयत्न केला वैभवीनी पण तुझं उत्तर चुकलंय. काही हरकत नाही. कुठून आलीस तू? मी नाशिकमध्येच होते. मला सांग, नाशिक ENT चॅनल बघतेस का तू? नाही. डेन केबलवर 822 नंबरला येतं. नक्की बघशील. आमचे जे व्हिडिओज आहेत ते यूट्यूबवर पण येतात, तर तू ते पण बघशील. तुला काय आहे, तुझ्या हॉबीज काय आहे? मी आता सध्या इंजिनिअरिंग करते. मला पुढे जाऊन IAS व्हायचं आहे. क्या बात आहे. आमच्या प्रेक्षकांसाठी गाण्यांच्या 2 लाईन म्हणू शकतेस का? कोणतं गाणं? कुठलं गाणं? तुम्ही सांगा, मी गाणं म्हणते. तुम्ही तुमच्या चॉईसचं सांगा. माझी चॉईस. येड लागलं, येड लागलं, रंगला तुझ्यात जीव येड लागला, हसू येऊसाच देई कस्तुरीचा, पाठलाय वार गोड लागला गा, चांद भासतो उरात नाव. खूप छान गाणं म्हटलंय वैभवीने. थँक्यू वैभवी. तुझं नाव काय? वर्षा. तर इथे एक कॉलेज ग्रुप आहे, आपण त्यांच्यासोबत खेळूया. हाय गर्ल्स, मी धनंजय. हा एक गेम शो आहे जिंका नाशिक जिंका. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. जर तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 10 रुपये. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 100 रुपये. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 1000 रुपये. तर तुम्ही तयार आहात? हो. जोरात? हो. क्या बात आहे. तुझं नाव काय? श्यामली. खूप सुंदर नाव आहे. श्यामली, मला सांग, 2016चा कबड्डी विश्वकप स्पर्धा कोणत्या देशाने जिंकला? इंडिया. नक्की? ऑप्शन्स नाही. अरे वी आर टीम यार. नो, इट्स इंडिया. 1 मिनिटाचा टाइम आहे तुझ्याकडे. अच्छा, इंडिया आहे. ओय. हां, इंडिया. कन्फर्म? कन्फर्म. क्या बात आहे. शामलीचं उत्तर अगदी बरोबर आहे. शामलीने 10 रुपये जिंकले. शामली, तू 10 रुपये जिंकले. तुझा दुसरा प्रश्न आहे 100 रुपयांसाठी. मला सांग, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून कोणास नियुक्त केले आहे? नो आयडिया. नो आयडिया.
नो काही हरकत नाही. शामलीने 10 रुपये जिंकले. 10 रुपयातून आपण तिचं अभिनंदन करूया. क्या बात आहे. शामली मला सांग, कुठून आलीस तू? नाशिक. नाशिकहून कुठून? महात्मा नगरवरून. काय करतेस? कितवीला इथे? 12th आहे. क्या बात आहे. मला सांग, तू नाशिक इंडी चॅनल बघतेस का? हो, कधी कधी म्हणजे मम्मा बघते. मम्मा असे मराठी चॅनल्स खूप बघते. क्या बात आहे. आमचे जे व्हिडिओज ते यूट्यूबवर पण आले, तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही जिंका नाशिक जिंका बरोबरच बघू शकता आराधना कसा असेल आपला आजचा दिवस आज का दिनमध्ये. तसंच आपल्या ज्या घरी सखी आहेत त्यांच्यासाठी सखी सहेली हा कार्यक्रम आहे. आणि गृहिणींसाठी सखी सहेली हा कार्यक्रम. परत आपले जे श्रीमती जे आहे त्यांच्यासाठी आमचा भन्नाट गेम शो आहे श्रीमतीजी. आणि तसंच लहान बाळगोपाळांसाठी किड शो आहे. तर तुम्ही नक्की बघा आमचे कार्यक्रम. तुझं नाव काय? ऋतुजा मला सांग, गांधीजींना महात्मा ही उपाधी कोणी दिली? पब्लिकनी. चांगला प्रयत्न केला ऋतुजा, पण तुझं उत्तर चुकलं ऋतुजा. काय हरकत नाही. तुला खरंच माहित नाही का ऋतुजा? कधी ऐकलंच नव्हतं? नाही. खरंच काही हरकत नाही. कुठून आलीस तू? नाशिक. गंगापूरवरून आली. मला सांग, तुझ्या हॉबीज काय आहे? माझ्या हॉबीज काही नाही, जास्त तर काही नाही. मी डान्सिंग आणि बॅडमिंटन. क्या बात आहे. बॅडमिंटन प्लेअर आहे. मला सांग, तू नाशिक इंडी चॅनल बघतेस का? नाही. मम्मी ते बघतात, ते मराठी चॅनल्स बघतात. अच्छा. आमच्या डेन केबलवर 822ला येतं, नक्की बघा. आणि आमचे जे व्हिडिओज आहे ते पण तू यूट्यूबवर बघू शकतेस. तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी गाण्यांच्या 2 लाईन म्हणा ना दोघी. तेरे संग यारा खुश रंग बहारा तू रात दिवानी. क्या बात आहे. चांगलं असं गाणं म्हटलंय वैभवी आणि शामलीने. धन्यवाद. तुमच्यासोबत बोलून मजा आली. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो VN नाईक कॉलेज येथे आपल्याला बरंचसं असं टॅलेंट बघायला मिळालं आणि खूप धम्माल पण आली. तर मी असाच केव्हा येऊ शकतो तुमच्यापर्यंत तुमचं जनरल नॉलेज चेक करायला. म्हणून बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिंका नाशिक एंटी 24/7 वर. तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7 दंग नाशिक.